महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची सगळ्यात फेवरेट मालिका. तर आज आपण आजच्या निमित्ताने इथल्या कलाकारांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी धमाल मस्ती करण्यासाठी त्यांच्या सेटवर आलेलो आहोत. लेट्स गो. तर आता आपल्यासोबत आहेत अरुण कदम सर, प्रभाकर मोरे सर आणि अर्थातच श्याम सर. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कसे आहात तुम्ही सगळे सर? जाम भारी. मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी. तर माझा पहिला प्रश्न अर्थातच तुमच्या तिघांना आहे. आता हास्य जत्रेला ऑलमोस्ट 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत सुरू होऊन, पण अजूनही हा कार्यक्रम लोकांच्या तितकाच फेवरेट आहे. तर यामागचं नेमकं सिक्रेट काय? अजूनही लोक वेड आहेत या कार्यक्रमासाठी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या एक पहिल्या 2-3 वर्षामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग सर म्हणाले की आत्ता हे तुमच्याकडे आहे, आता तुम्ही हे केले, अजून काय करता येईल त्याचा अभ्यास शोधूया. मग सिच्युएशनल कॉमेडी, कसं पूर्वी स्टँडअप कॉमेडी काम सुरू झालं, मग सिच्युएशनल कॉमेडी. आता सिच्युएशनलमध्ये अनेक लोक त्याच्यात ॲड झाली, मग आणखीन गंमत यायला लागली. तर गुरुजी प्रत्येक वेळी की मोनोटोन कसं टाळता येईल. आमचे हे जे गुरुजी आहेत, गोस्वामी गुरुजी म्हणा किंवा मोठे गुरुजी म्हणा, हे मोनोटोन कसं टाळता येईल ह्याच्यासाठी काय विचार करत असतात. म्हणजे आम्हाला वाटतं असं होईल विनोद, तसं नाही. म्हणजे त्याचा तो एकसुरीपणा किंवा तेच जेपणा आहे तो काढून प्रत्येक वेळी दरवर्षी नवीन काय करता येईल असं ते विचार करत असतात. त्याच्या माध्यमातून मग आम्ही त्यांच्या मागे तसं करायचा प्रयत्न करतो. मुळात हास्य जत्रेतली गंमत एक आहे की पूर्वी कशी 2-2 पात्रांमध्ये स्किट व्हायची. आता आमच्याकडे तर खूप वर्ष आपण बघताच आहात, कॉम्बिनेशनचं टीम असतं. म्हणजे 5-5, 7-7, 8-8 आर्टिस्ट असतात. त्याच्यामुळे एक चांगले विषय खुलले जातात, छान मजा येते आणि नवीन विषय मिळतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप व्हरायटी मिळते, त्याची एक चव चांगली लागते. आणि आमच्याकडे विषयांची फार गंमत असल्यामुळे म्हणजे एखादं समजा 12 ते 13 मिनटं जरी स्किट असलं तरी अख्खंच्या अख्खं नाटक त्याच्यात कधी दिसतं. इतकं विषय स्ट्रॉंग. एवढी म्हणजे आमच्याकडे गोस्वामी सर किंवा सचिन मोठे सर, आमचे सगळे रायटर्स आहेत, आमच्याकडे सगळे जे कलावंत आहेत तेवढे मेहनतीने करतात. आणि म्हणून ही दिवसेंदिवस रंगत वाढते. आणि नवीन विषयाला, एखादा विषय चांगला असेल तर त्याची सिरीज होते. मग एखादी सिरीज नाही वर्क झाली तर. आणि मुळात कसं आहे, आमचे गोस्वामी सर जेव्हा स्किट बसवतात, आमच्याकडे टेक्निकल होते, तर एखाद्या स्किटमध्ये काय घडत नाही आहे त्या 2 सेकंदात त्यांना कळतं. आणि तिथल्या तिथे अख्खं स्किट तिथे बदललं जातं. म्हणजे कधी ते अख्खं स्किट बोलतात आणि मोबाईलवर आम्ही रेकॉर्ड करून घेतो आणि ते आम्ही लिहितो, त्याची रिहर्सल करतो, मग आम्ही शूटिंग करतो. म्हणजे इतकी प्रोसेस चालले. ही मेहनत असल्यामुळे लोकांना या फार आमच्या गोष्टी आवडायला लागल्या. आता अजूनही गंमत का येते याचं कारण हे आहे की अजूनही गोस्वामी सर किंवा मोठे सर त्या कलाकारांमधलं बेस्ट काय आहेत, अजूनही काय शक्यता आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने सांगून बाहेर काढतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अरुण सरांचं द्यायचं झालं तर अरुण सर आगरी बोलतात. अरुण सर बऱ्याचदा आता काही स्किट्समध्ये बिहारी बोलतात. कधी त्या बिहारीचं नेपाळी होतं ते वेगळं. बऱ्याचदा ते कोल्हापूरचं बोलतात. कधी ते इंग्रजी बोलतात. आणि प्रभाकर मोरे यांचा एक नवीन स्वॅग सापडलेला आहे, ज्याच्यात ते रोमॅन्टिक असतात. त्यांचा एक सॉफ्ट सूर लागलेला असतो. आणि ते पण की हे तुमचं बेस्ट आहे, हे तुम्ही द्या. तर असे जे मिक्सचर जे आपण इमॅजिन करू शकत नाही, ते एकदम समोर येत आहेत. आणि जो विनोद आपल्याला असं वाटतं की आता याच्यानंतर हे होणार आहे, ते न होता काहीतरी वेगळं होईल, असं गोस्वामी सर किंवा मोठे सर करतात. त्याच्यामुळे ती मजा टिकून आहे अजून. तर आता सर मला तुम्हाला विचारायचं आहे, मी मागच्या एका स्किटमध्ये पाहिलं की त्या स्किटमध्ये तुम्ही तो वॉचमॅनचं काम केलेलं आणि एक ऊ साबजी असं, आणि मग सगळेजण हसायला लागले. तर अशा ज्या गमती बऱ्याच वेळेला घडतात आणि मग त्या रेकॉर्डही केल्या जातात आणि ते प्रेक्षकांसाठी ठेवलेली असतं, ते कट नसतं केलं जात. तर अशा गमती बऱ्याच वेळेला येतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? त्याबद्दल एकच सांगू शकतो की बऱ्याचदा काय असतं की दिसतं आम्हाला ह्याच्यात काही घडत नाही. या स्किटच्या माध्यमातून किंवा या सब्जेक्टच्या माध्यमातून, या कॅरेक्टरच्या माध्यमातून समजा काही घडत नसेल तर गुरुजींना आम्ही विचारतो, हे जर असं केलं तर चालेल काय वाटतंय तुम्हाला. मग गुरुजींनाच माहीत असतं, बाकीच्या लोकांना माहीत नसतं. मग ह्या स्किटमध्ये अचानक
बिहारी स्किटमध्ये अचानक साजी कसा काय आला, तर ते आल्यामुळे त्याची गंमत आली आणि मग हे बाकीच्या लोकांना माहीत नसल्यामुळे तो जास्त हाशा पिकला. आणि आणि याच्या मागचं महत्वाचं आहे का, की आधी असं ठरलं होतं की तो बंगाली करायचा का, की बिहार आणि बंगाल जवळ असल्यामुळे. पण सर म्हणाले की नाही, बंगाल नाही, ते नेपाळीमध्ये जास्त मजा येईल. आणि हे त्यांना कसं वाटलं, कारण आम्हाला ते वाचताना त्याच्यात अजिबात गंमत, कारण माझ्यासमोर याच रूममध्ये ते स्किट आलं होतं आणि सर त्याची प्रॅक्टिस करत होते. तर मला अजिबात मजा वाटत, म्हटलं याच्यात काय मजा येईल, हे बोलतील समजा तर काय. पण सर नंतर म्हणाले की ते नेपाळी करा, त्याच्यात खूप मजा येईल. सर याला जोडून ना मी एक मागच्या स्किटचा एक प्रोमो बघितला होता, ज्याच्यामध्ये एक वाक्य, जे वाक्य आय गेस तुम्ही विसरला होता सर, आणि ते वाक्य सरांनी घेतलं. तो काय किस्सा होता सर? तो कमाल होता. काय झालं म्हणजे आमचं चर्चासत्र नावाचं जे सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रथमेश शिवलकर असतो. तर प्रथमेश शिवलकर त्या दिवशी नव्हता, तर मग ह्याचं ते फिरोज खानचं कॅरेक्टर इन केलं. ते आम्हाला माहिती होतं, मी रिहर्सल तर सतत करतच होतो. बरं म्हणजे हा एंट्रीलाच हा जेव्हा आला, तर हा जो सुरू झाला ना, जो 13 मिनिटं हा एकटाच बोलत होता. 12 मिनिटाचं स्किट 12 मिनिटाचं, तर 13 मिनिटं हा म्हणजे सुसाट चालला होता. आणि काय होतं, आपल्याला माहिती असतं, आम्ही तर रेग्युलर एकत्र काम करतो. आपण रमलो एवढा ना त्याच्यामध्ये, इतका रमलो. त्याचे नवीन-नवीन शब्द, त्याने नवीन-नवीन काय-काय त्याच्यात क्रिएट केलं. इकडं-तिकडे बघून त्याने पंच केलं आणि त्याच्यात आम्ही रमून गेलो. आणि मला डायलॉग आलेला, तरी तो बघतोय माझ्याकडे, तरी लक्ष जाईना. आपण नाही का आकर्षित होतो एखाद्या गोष्टीकडे. इतका म्हणजे त्या मोहजाळात मी थोडक्यात अडकलो होतो आणि मी माझा डायलॉग मी विसरून गेलो. शेवटी तो आला माझ्याजवळ, "अबे तुमचा डायलॉग." तेव्हा मला ते हसायला आलं होतं. आणि म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की तुमचा परफॉर्मन्स एवढा हो, भारी हो, होता हो. त्याच्यामुळे 13 मिनिटं. एक दिवस नाही, 13 मिनिटं तो एकटा बोलला होता. तर आता आता एक वेगळा एक सेगमेंट छोटूसा खेळायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये ना मी काही म्हणी देईल तुम्हाला, ठीक आहे? मराठीमधल्या म्हणी आहेत. तर त्या म्हणी आपल्या हास्यजत्रेच्या कुठल्या कलाकारावर परफेक्ट लागू होत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे? ठीक आहे. आता पहिली म्हण आहे यातली, ऐकावं जनाचं करावं मनाचं. ही कुठल्या कलाकाराला जाते? जनाचं आणि करावं म्हणायचं. हे माझ्या बाबतीत घडतं. हे मला दोघं खूप सांगतात. नंतर मी फसतो. माझा इनोसंटपणा हे माझ्या स्किटमध्ये घालवतात. तेव्हा ऐकावं जनाचं आणि करावं म्हणायचं. आता मी ह्या दोघांकडून शिकलोय. मी तर नाही अरे काय नाही. ऐकावं जनाचं करावं मनाचं. याबद्दल मला वाटतं आपला हेम्या असेल, हेम्या सर बरेच, किंवा आपण बरेच सांगतो. नाही, आणि कसं हेम्या होतं, तर- आम्ही तिघजण ज्या स्किटमध्ये असतो ना, तर आमचा डायरेक्टर अरुण असतो. अरुण. तर तो आमचं स्किट असतं मराठी, पण तो ना आम्हाला हिंदीत सांगतो. त्याच्यामुळे ही म्हण तिथे योग्य आहे. ऐकावं जनाचं नाही का. तर काय होतं, अख्खं आम्ही 1-1.5 दिवस जी तालीम करतो हिंदीत करतो आणि आम्हाला स्किट असं मराठी. आणि म्हणून मध्येच मला डायलॉग ऐकू येतं अरुण सरांचं, श्याम ये ऐसा नहीं, ये ऐसा लेगा तो उसमें वो मजा आहे. आणि डायलॉग मराठीमध्ये असतात. पण अरुण सर हिंदी डिरेक्टर, हिंदी director. हिंदी सिनेमा डिरेक्ट करायचा आहे त्यांना. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. बरं, आमची काही प्रमाण भाषा नाही ना. मी वानकोडी बोलतो, हा खानदेशी बोलतो. त्याच्यात हा हिंदी डायरेक्शन काय करणार आम्ही? म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे म्हणायचे. आता पुढची म्हण कोणावर लागू होते बघूया. इकडे आड तिकडे विहीर, ही कोणाला लागू होते? हा, म्हणजे बरेच असं होतं, एखादा नट आपल्याला असं वाटतं आपल्या स्किटमध्ये आला काय होईल. असं होतं. असं होतं. ही म्हण आहे, एका माळेचे मणी. तसे हास्य सगळे एका सगळे सगळे सिंगम आहेत सगळे. आणि सगळेच उत्स्फूर्त, म्हणजे प्रत्येकाकडे एक वेगळी क्वालिटी आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना, की इतके वर्ष हा जो प्रवास चाललाय ह्या हास्य जत्रेचा, त्याचं म्हणणं तेच आहे की याच्याकडे खानदेशी आहे, याच्याकडे प्रमाण भाषा आहे, याच्याकडे सगळंच आहे. असं नाही की हा खानदेशी घेऊन पकडतो, हा वेगळं पण चांगलं करतो. आता हा पण ह्याच्याकडे पण आहे वेगवेगळ्या, म्हणजे ह्याच्याकडे इच्छा असते सगळी करायची, पण आमच्या गुरुजींचं म्हणणं आहे की नाही,
माझ्याकडे कसं आगरी म्हणा जास्त, म्हणजे अगदी कुठलंही स्क्रिप्ट आलं तर आगरीत गेलं त्याची एक वेगळा हे होऊ शकतं. तसं प्रत्येक ह्याच्यात पृथ्वीला छान बोलता येतं, छान एखादा विषय मांडता येतो त्याला. प्रिया आमच्याकडे ती जी आहे ती हिरोईन मटेरियल आहे, तर ती कुठल्याही कॅरेक्टरला जाऊन ती काम करते. म्हणजे तिचा आत्ता ह्या कोहलीमध्ये एक वेगळाच आवाज सूर लागतो. त्याच्यामध्ये ही आहे आपली नम्रता संभीराव आहे. तिला कुठलंही कॅरेक्टर आगरी द्या, म्हणजे अगदी घाटी द्या, मालवणी द्या, काही द्या, ती करते. रसिका आमच्याकडे म्हणजे मालवणीच आहे. ती कधीतरी गुजराती करायचा प्रयत्न करते. तसं आहे. तर प्रत्येकाकडनं एक वेगवेगळे हे आहे. गुजराती भाषा एवढी फेमस नव्हती, ती रसिकामुळे famous ती झाली, लोकांपर्यंत पोहोचली. हां, त्यामुळे गुजराती लोकं तिला जास्त अप्रोच त्याच्यानंतर हे आहे म्हणजे आणि मध्यम वर्गातल्या ज्या गोष्टी आहेत, ते जास्त ऑब्झर्वेशन करतो म्हणजे आमचा समीर चौगुले, की मध्यम वर्गातल्या लोकांना जसं लग्नात गेल्यानंतर त्याचं काय होऊ शकतं, एखाद्या पार्टीत गेलं तर काय होऊ शकतं, तसं त्या समीर चौगुले आहे. मराठीची हास्यजत्रा दर शनिवार रविवार तुम्ही रात्री 9 वाजता बघायला विसरू नका. सोनी मराठीवर. काय समजली? नमस्कार बाळांनो, तुमच्या सगळ्या कल्याण का दादू सारून कदम. तर बाळांनो, महाराष्ट्राची हास्य जत्रा शनिवार रविवार रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त सोनी मराठीवर बघा बाळांनो. तर मंडळी बघायला विसरू नका बरं का. महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या सोनी मराठीवर शनिवार रविवार रात्री 9 वाजता. हा गैरे बारी बारी एपिसोड आहे. मस्त दणकाय बघा, मस्त रपकवून जेवा आणि रपकवून टीव्ही बघा. सो आता आपण बघितलं अरुण सर आणि प्रभाकर मोरे सर आणि श्याम सर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. आता उर्वरित कलाकारांशी सुद्धा संवाद साधूया थोड्या वेळात. नमस्कार. तर आता उर्वरित कलाकारांशी आपण बातचीत करायला इथे आलेलो आहेत. माझ्यासोबत आहे आता चेतना भट, समीर दादा आणि अर्थातच ओंकार राऊत. तर आता मला परत तुम्हाला पुन्हा नव्याने विचारायचं आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका सुरू होऊन 5 वर्ष झालेले आहेत, पण आता तरी पण ही मालिका अजूनही लोकांची फेवरेट. तर यामागचं एक कलाकार म्हणून सिक्रेट काय असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की कलाकारांवर असलेलं रसिक प्रेक्षकांचं प्रेम हेच त्याचं सिक्रेट आहे आणि त्यांचे आशीर्वाद. आज धकाधकीच्या सगळ्या या बिझी झालेल्या आयुष्यात 2 क्षण निवांत अख्खी फॅमिली, अख्खं कुटुंब एकत्र बसून बघण्याचा योग आमच्या या कार्यक्रमामुळे येतो आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना नक्कीच आनंद आहे. तर ते एक कारण असावं की लोकांना आम्ही सेलिब्रिटी नाही वाटत, त्यांच्या घरातले सदस्य वाटतो की 9 वाजता फक्त ते जेवतात आणि आम्ही समोर असतो, पण आम्ही आणि असे अख्खं फॅमिली एकत्र असतो 9 ते 10, 10:30. त्यामुळे माझ्या मते हा एक मोठं कारण असावं त्याचं. हे मला ऑफकोर्स दादा म्हणाला ते आहेच की लोकांचं एवढं प्रेम आहे की म्हणजे आता मी एवढ्या नातेवाईकांना माझ्या भेटत नाही कधीच, पण त्यांच्यासाठी मी रोजच त्यांना भेटत असतो असं ते नेहमी म्हणतात की अरे नाही आम्ही तुला बघतो काही नाही वगैरे. मला एक खूप महत्त्वाचं कारण वाटतं हास्यजत्रा कन्सिस्टंट असण्याचं, ते म्हणजे सचिन मोटे सर. सचिन मोटे सर जर नसले, तो भाग जर काढून टाकला तर खूप कठीण होऊन जाईल हास्यजत्रेच्या सगळ्या कलाकारांनाही. आणि मुळात त्यांचं स्वतः चेंज होत राहणं ॲज अ माणूस म्हणून, ॲज रायटर म्हणून, ॲज क्रिएटिव्ह हेड म्हणून स्वतः सतत बदल करत राहणं स्वतःच्या रायटिंगमध्ये, स्वतःच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये. तर तो खूप जमेची बाजू आहे ती हास्यजत्रेची असं मला खूप वाटतं. आणि मी बऱ्याच ठिकाणी बोललो आहे की ॲज अ रायटर म्हणून आपण किती चेंज होत गेलं पाहिजे सतत, डेकेड बाय डेकेड, इयर बाय इयर. तर आता हास्यजत्रा ही महाराष्ट्रापुरती सीमित न राहता 7 समुद्रावर पोहोचलेली आहे. तर तुम्ही आता विदेश दौरा तुमचा झाला, तर मग आता विदेशी गेला असे काही मेमोरेबल असे अनुभव आले का, काही फनी इन्सिडेंट तुमच्यासोबत काही घडलेत का? मला ते तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत शेअर करायला आवडतील, असं काही आहे का तुमचं? नाही, फनी म्हणण्यापेक्षा ना आम्हाला जे एक्सपिरियन्स आले ना ते असे भारून टाकणारे खूप जास्त होते. कारण तिकडच्या सगळ्या महाराष्ट्र आपल्या बंधू आणि भगिनींना ना हे असले कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळत नाहीत. आणि आम्ही तिकडे गेल्यावर खरं तर आम्ही खूप अचंबित होतो, कारण मी आता अमेरिकेचा दौरा पण केला आणि चेतना होती, पण आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात हा पण होता, ओंकार पण होता. एवढ्या लांब आपली मराठी भाषा आपल्या कार्यक्रमामुळे पोचते, याचा एक वेगळा आनंद सगळ्यांना असतो.
काय परदेशी जाऊन शो करणं खूपच अविस्मरणीय होतं आणि तिकडची लोक मी अमेरिकेला नव्हतो, पण अमेरिकेहून माझ्यासाठी लोकांनी गिफ्ट्स पाठवलेत, ग्रीटिंग कार्ड पाठवलेत. प्रेम आहे. हे प्रेम आहे. म्हणजे मी तर नव्हतोच तिथे, माझा काही संबंध पण नव्हता. किंवा आता रमेश प्रथमेश नव्हते तर त्यांच्या नावाने लोक ते पाहिजे, रमेश पाहिजे, त्यांच्या नावाने लोक ओरडतायत, प्रभाकर मोरेंच्या नावाने. आणि असं झालं की नाही, सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे लोकांचं. म्हणजे कोणालाच कमी जास्त ते हे करत नाही. ते अख्ख्या कार्यक्रमावरच त्यांनी एवढं प्रेम केलेलं आहे की दॅट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे बघायला, म्हणजे आपण असं म्हणतो की फ्रेंड्स बघून म्हणतो किंवा गेम ऑफ थ्रोन्स बघून आपलं असं होतं की यार ना, अशा कुठल्या तरी सिरीजचा भाग व्हायला पाहिजे की यार या लोकांनी एकच सिरीज केली आणि ते फेमस झाले म्हणा, किंवा ते लोक असं पाहिजे आपल्याला. आणि हळूहळू हा विचार करताना माझ्या लक्षात आलं की मी ती सिरीज करतो आहे खरं, की एवढी मोठी सिरीज एवढ्या काळात चालू आहे आणि मला दुसऱ्या कुठल्या सिरीजची गरजच नाही करायला, जेव्हा माझ्याकडे हे आहे जे मी एवढी वर्ष करतोय आणि ते लोकांना आवडतंय आणि लोक त्यावरनं मला ओळखतायत. आता माझा नेक्स्ट प्रश्न समीर दादा तुला आहे. मी तुझ्या एका स्किटमध्ये बघितलं की म्हणजे तुझी विनोदाची व्याख्या एवढी वेगळी आहे ना, ती म्हणजे खरंच अनबिलिव्हेबल आहे. एका स्किटमध्ये बघितलं तू पेपर वाचत होतास आणि समोर चिवडा होता. तू तो पेपराला फाडून तो चिवड्यामध्ये हात टाकून तो चिवडा आलेला आहे. तर हे माझा सगळ्यात फेवरेट आहे. हा विनोद कुठून सुचतो तुला आणि हे काय, या मागचं काय इन्स्पिरेशन काय? अरे ते सुचलं म्हणजे ते शिवालीचे बाबा आहेत ते एक तर म्हणजे, कारण तो शिवालीचा बाबा हा जॉनर एवढा मॅड आहे ना, तर तो काहीतरी अतरंगी करणारा आहे. त्याचा मी जर विचार केला, त्या मी जेव्हा लिहायला बसतो स्किट, तेवढ्याला मी त्या शिवालीच्या बाबांच्या मेंदूत जातो आणि विचार करतो की आता शिवालीचे बाबा काय करतील. एकटे घरी आहेत ते, मग ते काय करतात, खिडकीत जातात आणि सगळ्यांना ए जोशी ए टाकलं आणि खाली. हे त्याचा टाइमपास आहे, हा त्यांचा टाइमपास आहे. की मी पण उद्या रिटायर्ड झाल्यानंतर काहीतरी असे किडे म्हणतात ना, किडे चांगला शब्द नाही खरं तर तो, पण त्याला पर्यायी शब्द नाही, तर तो तसाच माणूस आहे. तो एकटा असताना सुद्धा स्वतःचं मनोरंजन करतो. तो की वरतून काहीतरी फेकून मारायचं, ए वरती काय बघतो टाकला असं म्हणून लपा, एकटाच घरी, बाकी कोणी त्याला लागत नाही. हा छत्री विकत होता एकदा, छत्री घ्या रे, असं त्यांनी अशी जिंगल त्यांनी तयार केलेली होती. आणि तो 4थ्या मजल्यावरचा खिडकीतून त्याला वाटत होतं की छत्री विकतोय तो. तुझी मारली पिकअप लाईन माझी आतापर्यंतची फेवरेट ती आहे की तू इंस्टाग्राम पोस्ट आहेस का, तुला डबल टॅप करावं असं वाटतं. ही खूप जास्त फेमस आहे, मला खूप जास्त आवडते. मी लिटरली पार्ट करून ठेवले, कधी संधी आहे पटकन चिपवायची लगेचच असं लगेचच. माझी फेवरेट ती आहे काय, ताजमहल दिसतेस का, तुझ्यावर असा फोटो काढू का, ती माझी होती. मी तुझ्यावर असा राहून फोटो काढू, असे खूप आहेत ना. तर मंडळी आता गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. आता एक छोटूसा गेम खेळूया आपण. पहिले कोण जाते, पहिले ओमकारा. आता हां, ह्यातलं एक तू नाव आहे, हे तुमचेच मंडळीची नाव आहे आपल्या कलाकारांची. हे डोक्यावर पकडायचं आणि हे तुला त्यांची ॲक्टिंग करून दाखवतील, तू ते ओळखायचं. शब्दही चालतील, ॲक्टिंग. हा एखादा घे आणि बघू नकोस, डोक्यावर लाव. सरळ आहे का उलट आहे? आता त्याची ॲक्टिंग वनिता करा. दत्तू दत्तू मोरे, सॉरी. हां. तर आता समीर दादा तू, ठीक आहे. आता तुम्हाला दोघांना बघू नकोस. अरे हा मी बघायचं नाही नाही का, हा मी बघितलं नाही नाही, दुसरी आणि इकडे दादा असं दाखव, तिकडे दादा आरशात दिसेल. दादा आता डोक्यावर बघ, डोळे बंद. हा नाही, डोळे हा. प्रिया लगेच ओळखलं. आता चेतना, आता मला दिसणारच आहे. तू नाहीच ना बघायचं नाही डोक्यावर. नाही, आरशात हे मी असं करते, हे असं बघ ना. आता मला दिसत नाही काही, मी तुमच्याकडे बघते. हा, मला मी बघितलंच नाही असं. हे बघ ना, अरे मला आरशात दिसू शकतं. प्रसाद क्या बात आहे, लगेच ओळखलं तुम्ही. आता बरं, मी दाखवायच्या आधी आता मी कठीण करा. कठीण करा. काय यार, नाही, एकच रिॲक्शन राहू दे. हे बघ ना, ही रिॲक्शन माहिती नाही तुला? कोण आहे हा?
केस गोस्वामी क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. एवढे असे जागे एवढे आणि सरांची फेमस रिॲक्शन माझ्या स्किटला नसेल ए प्लीज. आता एकदा समीर जरा. नाही, मी बघू शकतो. मी का लागतोय? हा, दादा sorry. तू बघायचं नाहीयेस. पण तुम्ही बोलू शकताय, तुम्ही सगळे actors का बाबा बोलू शकतोय? अच्छा बोलू सही शकतोय का? क्या बात आहे, क्या बात आहे. लगेच ओळखलं, लगेच पण न बोलताही हा बोलल्यावर लगेच कळेल ना. आता मी नाही? Obviously आहेस तू. आणि तुझंच नाव आलं तर मग तुम्ही करून दाखवा तुझं मला. नावाला तर मी थोडीत मारेन तुझ्या मग तुला कळेल की तुझंच आहे. पिपी विचारलं झालं ना? नाही सर्दीवरच ओळखलं. तुझ्यावरच मी काय म्हणतो. मी दाखवत होतो माझी बायको असं, पण तेवढ्यात तिने ओळखलं. ती क्या बात आहे. बघू नकोस. किती सोपं आहे. याच्यापेक्षा उत्तम होऊच शकत नाही दुसरं. आता तो व्यायाम करत होता, आता मी बोललो ठीक आहे आणि त्याचं नाव आलं श्याम राजपूत. क्या बात आहे, क्या बात आहे. तर तुम्ही बघितलं अशा प्रकारची इकडे धमाल मस्ती सुरू असते रिहर्सल करताना पण. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आता स्किटसाठी सुद्धा शुभेच्छा. कशी चालली तयारी? एकदा शेवटचं आता. आत्ता लगेच आम्ही आता एक पहिलं रिडिंग केलंय आणि आता आमचं आता हे होईल रिहर्सल्स होईल सरांसमोर आणि मग लोचन मजनू आहे आज. त्यामुळे हे तिन्ही कॉम्बिनेशन त्याचंच आहे. त्यामुळे आय होप चांगलं होईल अशी मी प्रार्थना करतो. तर तुम्ही बघत राहा महाराष्ट्राची हास्यजत्रा. सर एकदा. येस येस, तुम्ही सगळे बघत राहा महाराष्ट्राची हास्य जत्रा. शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता आणि पुढचा 1.5 तास IPL होईपर्यंत, त्याच्यानंतर 1 तास 9 ते 10 बघायला विसरू नका महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मित्र हो, जसं की आपण पाहिलं की आपण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतल्या सर्व विनोदवीरांशी गप्पा मारलेल्या आहेत, त्यांच्यासोबत धमाल मस्ती केलेली आहे, यासोबत गेमसुद्धा खेळलेले आहेत. मी अशी आशा करतो की तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल. तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी सदैव पाहत रहा लोकशाही मराठी. धन्यवाद.